ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरला नाही त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। तर मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेचं राज्य शासनाने 1 रुपयामध्ये पोर्टल सुरू केलेलं आहे। कोणत्याही पिकाचा आपण 1 रुपयामध्ये पीक विमा भरू शकता। निर्णय जो मागच्या वर्षीपासून राज्य सरकारने घेतलेला आहे, तर या योजनेचा आपण नक्कीच शेतकऱ्याने लाभ घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्या पिकाचं जे येत्या काळामध्ये जर नुकसान झालं तर त्यामध्ये आपल्याला जो पीक विमा आहे तर तो मिळू शकतो। तर त्यामुळे मित्रांनो, आपल्या पिकाचं जे क्रॉप प्रोटेक्शन आहे तर ते आपण करून घेतलं पाहिजे। त्यासाठी मित्रांनो, जी पीक विमा भरण्याची अंतिम तारीख आहे तर ती आता जवळ आलेली आहे। तर ती अंतिम तारीख म्हणजे आपल्याला आता 15 जुलै आहे। तर मित्रांनो, त्यामुळे आपल्याकडे फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेले आहे। या 2 दिवसाच्या आत जर आपण पीक विमा भरला नाही तर त्यापासून आपण वंचित राहू शकता। त्यासाठी मित्रांनो, पीक विमा जो आहे तर तो आपण नक्कीच भरून घेण्याचा प्रयत्न करा। आपण स्वतः मोबाईलवर पीक विमा भरू शकता किंवा आपण CSC केंद्रावर जाऊन सुद्धा पीक विमा आपला हा भरू शकता। त्यामुळे मित्रांनो, पीक विमा आपण लवकरात लवकर भरून घ्या, कारण तारीख त्यामध्ये वाढवतील का नाही वाढवतील याचं काही त्यामध्ये शाश्वती देता येत नाही। जर तारीख वाढवण्यात आली तर आपल्याला नक्कीच त्यामध्ये व्हिडिओच्या मार्फत आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू। पण मित्रांनो, त्याची वाट न बघता आपण या 2 दिवसामध्ये आपला पीक विमा हा भरून घ्या, जेणेकरून आपल्या पिकाला जे प्रोटेक्शन आहे तर ते मिळणार आहे। तर मित्रांनो, हीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी, आपल्या शेती माहितीसाठी आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।